26/11चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, 7/11चा साखळी बॉम्बस्फोट आणि अमेरिका या महासत्तेवरती 9/11ला झालेला दहशतवादी हल्ला जग विसरू शकणार नाही। नेमकं काय झालं होतं 9/11ला पाहूया सविस्तर वृत्त। न्यूयॉर्क शहरात डौलानं उभं असलेलं वर्ल्ड ट्रेड सेंटरचा ट्विन टॉवर म्हणजे अमेरिकेच्या महासत्तेचं प्रतीक होतं। मात्र या महासत्तेला 11 सप्टेंबर 2001 रोजी जोरदार धक्का बसला। American Boston. Please listen very carefully. This is Amy Sweeney on flight 11. We've been hijacked. We're flying low. We're flying very, very low. We are flying way too low. Oh my God, we are... केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी हा दिवस काळा ठरला। याच दिवशी न्यूयॉर्कच्या जुळ्या मनोऱ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता। आणि या ठिकाणी तयार झालं झिरो ग्राउंड। त्या दिवशी अमेरिकेचीच पण हायजॅक केलेली 2 प्रवासी विमानं आकाशात घोंगावत होती। काहीच क्षणात क्षेपणास्त्रांना सुद्धा लाजवतील इतक्या अचूकतेनं या विमानांनी या ट्विन टॉवरचा वेध घेतला। आणि संपूर्ण जगानं दहशतवादाचा एक क्रूर, भयानक आणि थरकाप उडवणारा चेहरा पाहिला। World Trade Center, South Tower, which was hit by a plane and wrecked by an explosion approximately an hour ago, has totally collapsed. What happened? 11 सप्टेंबर 2001 ला 19 अपहरणकर्त्यांनी 4 विमानं पळवली। त्यापैकी अमेरिकेच्या संरक्षण आणि गुप्तहेर खातं असलेल्या पेंटागॉनवर हल्ला करण्यात दहशतवादी यशस्वी ठरले होते आणि ही अमेरिकेसाठी अधिक नामुष्कीची बाब होती। या दहशतवादाची सूत्र अफगाणिस्तानमधून ओसामा बिन लादेन यानं हलवली होती। नंतर लादेनला या दहशतवादाची किंमत चुकवावीच लागली। आज लादेन नसला तरी इसिस आणि इतर दहशतवादी संघटना मानवतेसाठी घातक ठरतायत। आज या घटनेला 14 वर्ष पूर्ण झालीत। या कालावधीत सकारात्मक घडलेली गोष्ट म्हणजे या दहशतवादी हल्ल्यातून सावरून अमेरिकेनं झिरो ग्राउंडच्या ठिकाणीच फ्रीडम टॉवर उभारून यात मृत पावलेल्यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।